मोहसिन नदाब आणि मानगाव तालुक्यामध्ये मोहसिन यांना टेनिस बॉल क्रिकेटचा राक्षस म्हणून देखील संबोधलं जातं. कारण का ज्या पद्धतीची तो बॅटिंग करतो ना, ज्या पद्धतीचे हल्ले चढवतो गोलंदाजावरती, बॉलला अक्षरशः खूप दूरवरती पाठवतो. जेवढी ताकद त्याच्यामध्ये आहे तेवढी ताकद तो झोकतो आणि बॉलला नेहमीच बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवण्याची क्षमता मोहसिन नदाबकडे आपण पाहिली आहे. आणि एक दोन वर्ष नव्हे तर गेली कित्येक वर्ष मोहसिन यांना आपण पाहतो आणि सध्याच्या घडीला कामगिरी करतायत. ओ ओव्हर पिच लॉप केलं ऑन साइडला, खेळाडू तिथे आहेत. यावेळेला मसूद गजगे ज्यासाठी ओळखले जातात गोल्डन आर्म दाखल झाला आणि जास्त वेळ आपण पाहतोय शांत नाही राहिला. विकेट त्याच्या खात्यामध्ये. धक्का क्रमांक पहिला मोहसिन. बा थँक्यू. राष्ट्रवादी चषक अजितदादा पवार यांना देखील श्रद्धांजली आपण या स्पर्धेच्या निमित्ताने वाहिली. आणि आता मात्र आपण पाहतोय या स्पर्धेचं आयोजन राष्ट्रवादी चषक 2026. पहिलीच मॅच रंगली आहे. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. नवीन बॅटर भारत भारत दाखवल आपल्याला पाहायला मिळत आहेत. मानगाव तालुक्याचं नाव ज्यांनी खऱ्या अर्थानं संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये घेऊन जाण्याचं काम ज्याने केलंय, कित्येक युवकांना घडवण्याचं काम ज्याने केलंय, कित्येक युवकांना संधी देण्याचं काम ज्याने केलंय असे भारत दाखवल आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे पोलादपूरमध्ये जर संदीप कदम सर असतील तर मग मानगावमध्ये भारत दाखवल आपल्याला पाहायला मिळत आहेत. कित्येक युवकांना संधी आणि क्रिकेटला नेहमीच प्राधान्य देण्याचं काम भारत यांनी केलेलं आहे. आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी ते दाखल होताना पाहायला मिळत आहेत. समोर मसूद गजगे एक बाईक रायगड प्रीमियर लीगची गोलंदाजीच्या जोरावरती आणि कित्येक स्पोर्ट्स सायकल त्याच्या नावावरती आपण पाहिल्यात मॅन ऑफ द सिरीज साठी. म्हणजे हा खेळाडू जर पनवेल तालुक्यामध्ये जन्मला असता तर मग त्याच्या नावावरती जवळपास 18 ते 20 बाईक असतात. परंतु मानगाव तालुक्यामध्ये तेवढ्याच्या बाईक्स आपल्याला सिरीज साठी नसतात. त्यामुळे मसूदच्या नावावरती बऱ्याचशा स्पोर्ट्स सायकल या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तोच बॉल ट्रॅक वरती टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती 11-1. कोलातला बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ट्रॅक केलेला फटका आला आला. पहिल्याच बॉल वरती एकदम पाहतो फेस केला भारत यांनी सिंगल घेतली आणि बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 12-1 सध्याची परिस्थिती. 4 षटकांचा खेळ अजूनही इथून पुढे बाकी असेल. परंतु कौतुक करावं लागणार ते म्हणजे मेहर 11 टिंबाले या टीमचं. कारण की इतक्या दूर दूरवरचा प्रवास ते सातत्याने करत असतात. प्रवास करत असताना परफॉर्मन्सही चांगला देत असतात आणि कित्येक स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्याचा कारनामा मेहर 11 टिंबाले या टीमचा आपण पाहिलाय. परंतु गेल्या 2 ते 3 वर्षापासून आपल्याला हा संघ देखील चांगल्या चर्चेमध्ये पाहायला मिळाला. तो म्हणजे आयशा 11 मानगाव संघ. नवीन खेळाडूंना भारत डाकवाल असतील, मोहसिन नदाब असतील, रोशन जाधव असतील हे घेऊन आज मात्र नवीन संघ ते बांधणी केली आणि गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं या संघाची देखील चर्चा संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये झाली आहे. तोच संघ आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी चषक 2026 मध्ये खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी मुशीर खानदेशी खूप वर्षांचा अनुभव पाठीशी घेऊन ते सुद्धा आता बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. मेहर 11 टिंबाले टीमच्या वतीनं पहिला बॉल या वेळेला आपण पाहतोय बाहेरच डिलिव्हर केला की काय. अंपायर सध्या आपण पाहतोय नो बॉलचा कॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. म्हणजे पहिल्या बॉल वरती मुशीर यांना टप्पा नाही सापडलाय. खेळपट्टीच्या बाहेर येणारा पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटच्या बॉल वरती आपण पाहतोय बॅट आधी आली होती भारत यांची, त्यामुळे बॉलच्या लाईन लेन पर्यंत नाही पोहोचू शकले.
फ्रीडच्या बॉलवरती तेवढीशी चांगली कामगिरी नाही झाली. डॉट बॉलने सुरुवात केली आहे मुशीर खानदेशी या गोलंदाजाने. आणि याच मैदानावरती गेल्या वर्षी मुशीर यांच्या नावावरती हॅट्रिक सुद्धा आपण पाहिली होती. त्यामुळे या खेळपट्टीचा अनुभव आहे मुशीर यांच्याकडे. पुढचा बॉल, अगू टप्प्याचा बॉल, बॅट फिरवले, भिरकावलाय, जोरकस फटका भारत यांच्या बॅट मधून, एक दिमागदार सिक्सर. थँक्यू. भारत यांच्या बॅट मधून आपण तो पाहिला उत्तुंग षटकार. हो, या वेळेला आपण पाहतोय समोर खेळायचं होतं परंतु बॉल ऑन साइडला गेलाय आणि त्यानंतरला अगदी आपण पाहतोय तिथे फिल्डर होते मुशरफ गजगे, कोणती चूक नाही केली. भारत यांनी षटकार तर ठोकला होता परंतु भारत मैदानाच्या बाहेर. पाहतोय ते मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पार मिळतील. समोरचा बॉल होता, समोरच्या बॉलवरती मोह आवरता नाही आला भारत यांना आणि त्यामध्ये त्यांची विकेट आपल्याला जाताना पान मिळाली. भारत तर मैदानाच्या बाहेर गेलेत. चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये हे वेदांत दाखल होताना पान मिळतील. 5 षटकांची लढत आहे त्यामुळे तुम्हाला पार्टनरशिप क्रिएट करणं फार गरजेचं आहे, कारण का समोरचा जो संघ आहे मेहर 11 टिम्पाले, खूप सारा अनुभव त्यांच्याकडे आहे. माफी असावी, गणेश नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत, दाखल झालेत. पुढचा बॉल आल्या आपण पाहतोय जो गॅप होता गॅपला शोधलाय आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि त्याच वेळेला आपण पाहतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे गणेशांच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती चौका. ट्वेंटी 23 धावा ताबडतोब पाहायला मिळत आहेत. हो, या वेळेला आपण पाहतोय चांगला बॉल. या वेळेला गणेश यांचा पायांचा उपयोग नाही झाला होता, फुटवर्क नाही पाहायला मिळालं, त्यामुळे बॉलच्या लेंथ पर्यंत नाही पोहोचू शकले गणेश आणि मुशीर यांचा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 23 धावा तर आहेत. 23 ला 2 सध्याची परिस्थिती. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल हलक्या हाताने आपण पाहतोय फॉरवर्ड डिफेन्स करण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय इथून पुढे सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पान मिळेल. बघता बघता षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपलाय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. टीमची धावा संख्या तळपकोवरती पान मिळते 24 ऑन अ बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 5 षटकांची लढत आहे. गणेशच्या बॅटमधून 5 धावा, रोशन यांच्या बॅटमधून 5 धावा आपण पाहिल्यात. मोसूनच्या बॅटमधून देखील एक षटकार पाहिला होता, त्यानंतर भारत यांच्या बॅटमधून एक षटकार पाहिला होता आणि अशा जोरावरती आपण पाहतोय टीमची धावा संख्या 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अद्यापपर्यंत 12च्या सरासरीनं बॅटिंग सुरू आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरा हाताळण्यासाठी पुन्हा एकदा फ्रंटलाईन बॉलर मसूद आपल्याला पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील.
चला जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. राष्ट्रवादी चषक आपण ही स्पर्धा पाहतात, ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,00,000 रुपये हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि मानाचा करंडक या वर्षी हा कोणाच्या नावावरती जाणार? गेल्या वर्षी आपण पाहिलं महाडचा संघ योगेश पेनकर होते, त्यांच्या नावावरती गेला होता रॅपिड मोरबाच्या वतीनं ज्या वेळेला ही स्पर्धा पाहायला मिळाली होती. या वर्षी मोरबेकर तर क्वालिफाय झालेत, परंतु दुसरा संघ कोणता? हो, मसूद आलेत. खोलातला बॉल समोरच्या दिशेने आपण पाहतोय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिलाय. लॉंग ऑफला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. 25 आकड्यावरती टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. मसूद गजगे नेहमीच या खेळाडूला पण पाहिलंय चांगली कामगिरी करताना. हो, या वेळेला रोशन जाधव यांच्या बॅट मधून ऑन साइडला लॉप केलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे खूप दूरवरती सिक्सर. रोशन रोशन जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलीस दलामध्ये असणारे हे खेळाडू. हो, चांगला बॉल, त्याला सन्मान दिलाय. लो फुल टॉस होता, प्रचंड वेगानं हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केला. इथून पुढे आपण पाहतोय थोडीशी चूक घडली मुनीब यांची, त्यानंतरला आपण पाहतोय त्याचा फायदा दोन्ही बॅटरने उचलला. म्हणजे फक्त चौकार आणि षटकार क्रिकेटची भाषा नाहीये, सिंगल डबल वरती सुद्धा तुम्हाला भार द्यावा लागतो. पार्टनरशिप करण्यासाठी सिंगल डबल सिक्सर चौकार हे सुद्धा फार गरजेचं असतं, आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. हो, यावेळेला कदाचित बॉल हातामधून निसटला असावा, त्या कारणाने आपल्याला हा नो बॉलचा इशारा येताना पाहायला मिळत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता, ज्या वेळेला बॉल डिलिव्हर करायचा होता अगदी हातामधून बॉल निसटला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. नो बॉलचा कॉल आला आहे, म्हणजे येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा असेल आणि फ्री हिटची संधी रोशन जाधव यांना असेल. ओहो, फ्री हिटचा बॉल अगदी आपण पाहतोय एस्टनचा वेध तर घेतला गेला होता, परंतु यावेळेला फ्री हिटचा बॉल असल्या कारणाने बॅटर तिथेच असतील सेफ आणि विकेटही नाही मिळणार. प्रचंड वेगानं बॉल डिलिव्हर केला गेला होता मसूद यांच्या माध्यमातून, परंतु फ्री हिटचा बॉल असल्या कारणाने ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी खोलातला बॉल लोवा फुल टॉस थेट एस्टनला जाऊन आदळला गेला होता, परंतु तिथेच आपण पाहतोय फ्री हिट असल्या कारणाने बॅटर बचावले गेले. आणि आता इथून पुढे नव्यानं पुन्हा एकदा रोशन यांना सुरुवात करावी लागेल. टीमची धावसंख्या अद्यापपर्यंत 34 आकड्यावरती 34. षटक क्रमांक आपण पाहतोय या तिसरा सध्याच्या घडीला सुरू आहे. एपी लाईव्ह इव्हेंट्स युट्यूब वाहिनीवरती आमचे जे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत, काही भारतामधून मॅच बघतात तर काही भारताच्या बाहेर मधून जे आपले मोरबेकर बांधव आहेत ते देखील मॅचचा आनंद आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत. त्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात संपूर्ण राष्ट्रवादी चषक 2026 मध्ये. पुढचा बॉल. हो, या वेळेला समोरचा बॉल पुन्हा एकदा पाहतोय थांबवलं गेलंय. मसूद गजगे ब्रह्मास्त्र हाताळतायत, अगदी खोलातले बॉल सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यावरती जास्तीचा वेग दिला जातोय, त्या कारणानं धावा आता मात्र येत नाहीयेत, थांबवले गेलेत. 5 बॉलचा खेळ झालेला आहे, शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. लगातारचे अगदी आपण पाहिले ते 2 डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतरला षटकार, त्यानंतरला 2 धावा. नो बॉल, त्यानंतर 2 डॉट बॉल. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल तोही एकदम पाहतोय तिथेच थांबला तर होता, आणि यावेळेला आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती देखील मोठा फटका येत नाहीये, परंतु इथून पुढे आपल्याला सिंगल येताना पान मिळेल. आणि बघता बघता षटक क्रमांक 3 चा खेळ संपेल. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या धापकावरती पाहायला मिळते 35 आकड्यावरती 35 ऑन बोर्ड. इथून पुढे 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी असणार आहेत. 2 षटकामध्ये आता मात्र आयशा 11 मानगाव संघ कुठपर्यंत मजल गाठेल त्याआधी एक छोटासा टीजर ब्रेक, त्यानंतर पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने.
थँक्यू सो मच डी से ओमकार. जावेत मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज षटक क्रमांक 14 आदळण्यासाठी मुनीब. मुनीब आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल यावेळेला ऑन साइडला बंब पाहतोय. स्कोर लेगला प्रीते प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. फेकी करतील तोपर्यंत हा बंब पाहतोय. फिल्डिंग चांगली राहिली आहे. जास्तीचा धावा नाही मिळत आहेत. फक्त आणि फक्त इथून पुढे सिंगल. आणि आता खऱ्या अर्थानं रोशन असतील त्याच वेळेला गणेश असतील बॅटर आता सेट झालेत. समोरच्या गोलंदाजानं तुम्हाला अपसेट करावं लागेल. अन्यथा सेकंड इनिंग मध्ये फलंदाजीचा तोफखाना घेऊन उतरणार आहेत. ते म्हणजे मेहर 11 टेम्पाले. धावा बनवणं हे फार गरजेचं असेल. हो या वेळेला समोरच्या दिशेने आपल्याला बॉल मार्गस होताना पाहायला मिळेल. लॉंग ऑफला मुशरफ गजगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेफ हँड फिल्डिंग असेल त्याच वेळेला पाहतोय कॅचिंग असेल चांगल्या पद्धतीने हे मुशरफ आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत. नुकतीच चांडव्याला झालेली स्पर्धा 11 स्टार चांडवे तिथे देखील मुशरफची ती एक कॅच आठवते. हो या वेळेला आखू टप्प्याचा बॉल शॉर्टम पूल केलाय. या वेळेला बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे गुल केलाय. वन बाउन्स ओव्हर द रोप. धावा मिळतील 4 चौकार. हो आणि या चौकाराची खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गरज होती. बॅटिंग करणारा टीम आयशा 11 मानगाव या टीमला 41 धावा अद्यापपर्यंत झालेला आहे. षटक क्रमांक 14 सध्याच्या घडीला प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बघता बघता 3 बॉलचा खेळ देखील झालेला आहे. 3 बॉलचा खेळ या षटक क्रमांक 4 मधील अजूनही बाकी असेल. या वेळेला आपण पाहतोय हो आवाज झालाय. एज अँड टेकन. बॅटर हॅज बीन डिपार्ट्स. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 बाद. जी थोडीशी छोटीशी पार्टनरशिप जी सुरू होती तिला ब्रेक करण्याचं काम मुनीब या गोलंदाजाने केलं आहे. कारण का पार्टनरशिप होत होती धाबा थोडासा का होईना परंतु बनत होत्या. आतापर्यंत टीमची धावा संख्या धावपकड पाहायला मिळते 41 आकड्यावरती 41. आतापर्यंत 3 विकेट हे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत दाखल होताना पाहायला मिळतील. पिन शिटिंग म्हणून वेदांची निवड केली गेली आहे. ओ या वेळेला दांडी 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 गुल. विकेट सोबत
त्याच वेळेला आपण पाहतोय जुनेदजी जाफर साहेब यांच्या वतीनं आपण पाहतोय जर आता इथून पुढे हॅट्रिक कंप्लीट केली, हॅट्रिक जर संपादन केली मुनीब या गोलंदाजाने, तर मग 100 रुपयाचा कॅश प्राइज जुनेद भाई जाफर यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 विकेट तर इथून पुढे लगातारचे आपल्याला घेताना पाहायला मिळाले. आणि आता नवीन बॅटर आदित्य दाखल झाले आहेत, डावखुऱ्या हाताचे बॅटर, परंतु मुनीब काय गोलंदाजी केली आहे. लगातारचे 2 विकेट त्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पुढे हॅट्रिक संपादन होईल का, त्यासाठी मुनीब हा गोलंदाज आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल. मुनीब ही हॅज ऑन अ हॅट्रिक नाव. हॅट्रिकचा बॉल त्याच्यावरती गेले आक्रमण आणि मुनीब यांना दाखवले आसमान, आसमानी टोला, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आदित्यच्या बॅट मधून सिक्सर. चार ओव्हरचा खेळ इथून पुढे झालेला आहे. इथून पुढे टीमची धाबत संख्या धाबकवरती पाहायला मिळते 47 आकड्यावरती. चला यानंतरची होणारी मॅच आपण इन्व्हाइट करणार आहोत दोन टीमच्या कॅप्टनला, की आपण या टॉस करण्यासाठी, कारण का इथून पुढे इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं फार गरजेचं आहे, जिथे एका साईडला आपल्याला संघ पाहायला मिळेल. आणखीन एक मोठी मॅच तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळेल. एक दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सध्याच्या घडीला सुरू आहे. आणि आता चला दादा कंपनी लाडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी वहूर आपण या टॉस करण्यासाठी. नवीन गोलंदाज मुशरफ गजगे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्यावरती पहिल्याच बॉल वरती बॅकफुट पंच केलाय, पंच पॉवरफुल आहे, दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्याच बॉल वरती 4. मेहर 11 टिम्पालाचा सुरुवात देखील एम ने होते. पहिली ओव्हर देखील मसूदने टाकली, एम नावाच्या गोलंदाजाने. मुशीर यांनी गोलंदाजी टाकली, एम या नावाच्या गोलंदाजाने. त्यानंतर मुनीब आले, ते सुद्धा एम. आणि आता सुद्धा मुशरफ, ते सुद्धा एम. एम फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धा देखील मोरब्यामध्ये आहे. एम फॅक्टर सध्याच्या घडीला सुरू आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु या वेळेला निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. म्हणजे पहिल्या बॉल वरती चौकार आला, त्यानंतरला आपण पाहतोय दुसऱ्या बॉल वरती हा निर्धाव स्वरूपाचा बॉल येताना पाहायला मिळेल. चौकाराच्या मधीने टीमची धावसंख्या 51 या आकड्यावरती 51 ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. षटकातील पुढचा बॉल या वेळेला अक्षरशः खोदून काढलाय समोरच्या दिशेने. आपण पाहतोय लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली केली आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय जास्तीचा धावा मिळत नाहीयेत. फक्त आणि फक्त एक सिंगल स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या ओव्हर मध्ये टार्गेट सेट करणारे या धावा असतील आणि त्यामुळे तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. अद्यापपर्यंत 52 धावा. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटच्या 3 बॉलचा खेळ आता बाकी असेल. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. पहिलीच मॅच रंगली आहे चांगल्या पद्धतीने. ओ या वेळेला यू मिस अ विल डेफिनेटली हिट. इथून पुढे आपण पाहतो यशवंतचा वेध घेतलाय. ज्या बॅटरने आदित्यने षटकार टोकला होता त्याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. धक्का क्रमांक 5वा बाद.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. मन्नान पालेकर सध्याच्या घडीला आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आज मात्र आपण पाहतोय थोडस उशिराने ते दाखल झालेत, परंतु आता ज्या कामासाठी त्यांना पाठवलं आहे 2 बॉल खेळण्यासाठी, त्यासाठी आता चांगली फटकेबाजी करावी लागेल. मन्नान पालेकर 52 या आकड्यावरती टीमची धावसंख्या, अर्धा संघ बाद झालाय. इथून पुढे आता आपण पाहणार आहोत 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 52 या आकड्यावरती टीमची धावसंख्या आपण पाहतोय. यानंतरची होणारी मॅच ती फार महत्वाची आणि तीही फार मोठी असेल. एका साईडला दादा एन कंपनी लाडवलीचा संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी वहूर ही आपल्याला मॅच पाहायला मिळेल. दोन टीमचे कॅप्टन्स आपण रिपोर्ट करा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. या वेळेला पाहतोय पायांचा वेध तर घ्यायचा होता, परंतु बाहेरच्या दिशेने आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. थोडेसे शफल तर झाले होते. एस्तानचा वेध तर घ्यायचा होता. अगदी जवळून हा बॉल आपल्याला एस्तानच्या इथून जाताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा कॉल. 53 ऑन बोर्ड. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. ओहो मन्नान ज्या कामासाठी पाठवलं उशिरा आले, परंतु आपला रिझल्ट दिला त्यांनी मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट सेट करणारा हा षटकार. शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की मन्नान फार उशिरा आलेत, परंतु मन्नानांना माहिती आहे मी कधी येऊ, परंतु माझ्या टीमची जी गरज आहे ती पूर्तता करण्याचं काम मी सातत्याने करणार. आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती मन्नान पालेकरने हेच दर्शवलंय. पहिल्याच बॉलवरती षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. त्यानंतर आपण रायगड पोलीस रोशनदादा जाधव यांचा देखील आपण सन्मान आपण करणार आहोत व्यासपीठावरती. विनंती करेन निसार भैया आपण या आपल्या शुभ हाताने आपण त्यांचा सन्मान बॉल नंतर आपण करूयात. 59 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल तोही खोदून काढलाय. समोरच्या दिशेने आपण पाहतोय सिंगल तरी घेतली गेली आहे. फिल्डिंग चांगली केली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. दुसरी धाव इथून पुढे नाही होणार कंप्लीट. एक सिंगल येईल. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मधीन 60 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. 60 रन ऑन अ बोर्ड म्हणजे एक सन्मानजनक स्कोर तर उभा राहिला गेलाय. सेकंड इनिंग मध्ये धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार तो म्हणजे मेहर 11 टेम्पल या टीमला 61 अर्थात 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या डावामध्ये ऍक्शन पाहिली, दुसऱ्या डावामध्ये रिॲक्शन पाहण्यासाठी कुठेही जाऊ नका, पाहत राहा. राष्ट्रवादी चषक 2026 चा आनंद घेत राहा. तोपर्यंत मी इथेच थांबतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करणार आहोत परिवर्तन. या आवाज ऐकूयात मुरुडची बुलंद तोप मुश्ताक सर यांचा आवाज आपल्याला कॉमेंट बॉक्स मध्ये ऐकायला पाहिजे. तोपर्यंत राष्ट्रवादी चषक.
यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय। निसार भैया यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी एक शुभ सन्मान आपण केलाय मित्रांनो। पोलीस दलातील रायगड पोलीस दलातील एक कर्मचारी, एक कर्तव्यदक्ष व्यक्ती, कॅप्टन सुद्धा आहेत आयशा 11 माणगाव या संघाचे मित्रांनो। टॉस बॉक्समध्ये जेव्हा आपण मुलाखत घेतली होती त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की नक्कीच महेर 11 टेम्पल हा संघ दादा संघ आहे। या संघामध्ये बलाढ्य असे नामवंत असे खेळाडू आहेत, म्हणून आम्ही नक्कीच 70 रनपर्यंत मल्लर मारण्याचा प्रयत्न करू। इथे कुठेतरी शेवटच्या घटकामध्ये आपण पाहिला की मन्नाने यांनी ठोकलेला तो षटकार आणि एक सन्मानजनक धावसंख्या नक्कीच आयशा 11 माणगाव या संघाने उभारली आहे। तत्पूर्वी मित्रांनो मी या ठिकाणी पुन्हा एकदा राष्ट्रवादी चषकाच्या निमित्ताने आलेल्या सर्व मायबाप रसिकांचा सहर्ष स्वागत करतोय। आमच्यासोबत या ठिकाणी आज संजय शिंदे सर सुद्धा जोडले गेले आहेत, त्यांचा सुद्धा नक्कीच मनपूर्वक आभार आणि सहर्ष स्वागत आणि धन्यवाद सुद्धा देतोय। तसेच या ठिकाणी आपण 3 पंच पाहतोय जय पवार पॅनलचे, अर्थात नदीम शाह सर असतील, शैलेश चव्हाण सर असतील आणि दत्तात्रय ढीके सर। हॅलो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असेल मित्रांनो, हा सामना संपल्यानंतर आपल्याला मानगाव प्रीमियर लीगमध्ये रॅपिडो चॅलेंजर्सचा संघाचा जो कॅप्टन असतो अर्थात मसूद गजगे, हार्दिक पांड्या बायकरमॅन, त्याचा सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती एक शुभ सन्मान घेतला जाईल। मसूद गजगेला विनंती असेल सामना संपल्यानंतर मात्र तुम्हाला सुद्धा या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचं आहे, कारण निसार भैया यांच्या शुभ हस्ते तुमचा सुद्धा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। चला, टॉस करण्यासाठी विनंती करतोय मी दादा अँड कंपनी लाडवली विपक्ष वहूर, दोन्ही संघाच्या कॅप्टनला माझी विनंती असेल। दादा अँड कंपनी लाडवली विपक्ष वहूर, दोन्ही संघाच्या कॅप्टनला मी सुरुवातीपासूनच कॉल देत आलोय, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस येण्यासाठी यायचा आहे। उशीर करू नका, कारण आधीच बरा विलंब झालेला आहे आणि आता मात्र कोणालाही वेळ देता येणार नाही, याची आपण थोडीशी दक्षता घ्या। एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे। लाडोली संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे। वहूर संघाच्या कॅप्टनला माझी विनंती असेल, निहाल चरफळे, तर मला असं वाटतं निहाल आणि सौद या संघामध्ये नसतील, परंतु फहद बाबाजी, फहीम यांना विनंती असेल आपल्या कॅप्टनला सुद्धा आपण टॉस का बॉस मध्ये पाठवा। आमच्या समवेत या ठिकाणी आपण एक गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय प्रथमेशला। कालपासून नक्कीच त्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि आज सुद्धा आमच्यासोबत तो सुद्धा जोडला गेलाय। तुझा सुद्धा सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार। तर डीजे ओमकार आपण पाहतोय मित्रांनो, सकाळी 4 वाजल्यापासून 3 सेटअप लावून तो या ठिकाणी सर्वात प्रथम येणारा व्यक्ती झालाय, तर नक्कीच तुझा विशेष आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय। जाऊया मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये, पूर्वार्धामध्ये काय घडलंय ते आपण ऐकत होतो संजय शिंदे सरांच्या मुखातून। आता उत्तरार्धामध्ये काय घडेल हे सांगण्यासाठी मी मुश्ताक आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये नक्कीच या सामन्याचा धावता समालोचन किंवा वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। तो सबसे पहले आए हुए सभी क्रिकेट के चाहने वालों का, क्रिकेट के दीवानों का, क्रिकेट के शायकीन का मैं मुश्ताक और आयोजकों की जानिब से राष्ट्रवादी चषक 2026 में हार्दिक स्वागत करता हूं। पहले बल्लेबाजी करते हुए आयशा 11 मानगांव की टीम ने बनाए थे 60 रन और 61 रनों का लक्ष्य रखा है महेर 11 टेम्पाला के विरुद्ध। हालांकि देखा जाए तो प्रति ओवर 12 के औसत से अगर बल्लेबाजी करती है महेर 11 टेम्पाला की टीम तो ये पहला मैच जीत सकती है। शुरुआत बहुत ही अच्छी रही थी मानगांव टीम की। मोहसिन नदाफ ने ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी और शानदार 21 रन तो बनाए होंगे। मोहसिन 6 रन बनाकर आउट हुए थे, लेकिन उसके बाद रोशन जाधव सर ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी। स्कोर कार्ड पर अगर आप नजर मारोगे तो आपके समझ में आएगा कि किसने कितना बड़ा योगदान दिया। फिर भरत डाकोल सर ने बहुत ही बेहतरीन शुरुआत की थी। बिल्कुल टेनिस बॉल को इंटरनेशनल लेवल का जो टाइमिंग होता है उस टाइमिंग से पहला स्ट्रोक बहुत ही बढ़िया खेला था, फिर छक्का लगाया था, लेकिन जल्द आउट हुए थे।
ओवरऑल 60 रन बना लिए हैं आयशा 11 महर 11 टेम्पाला के विरुद्ध। और ये बहुत ही खूबसूरत, ये नजाकत देखिए निखिल की, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में खेला। शानदार छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। बिग हिट करना चाहते थे, इस बार गेंद बेहतरीन रही, बिल्कुल बल्ले के करीब से होती हुई लाउड अपील देखने को मिली यहाँ पर भारत डाकवल के विरुद्ध के जरिए, लेकिन इस अपील को अंपायर ने सिरे से खारिज कर दिया। स्कोर वहीं पर रुका हुआ 8 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। 61 रनों का पीछा करना है और निखिल और मसूद गजगे की ये सलामी की जोड़ी, जिन्होंने बहुत ही शानदार स्टार्ट दिया है कई टूर्नामेंट में, और यही समझाने के लिए मसूद गजगे गए थे कि यहाँ पर जल्दबाजी नहीं करनी है। मोहसिन नदाब एक मजे हुए खिलाड़ी है, गेंदबाज है, बढ़िया बल्लेबाज है, सीधे बल्ले से खेला, इस बार गेंद बीट करती हुई हो गई है खेला फरार। यहाँ पर रन मिलेंगे निखिल को 4 चौका। बिल्कुल मिकाइल खानदेशी इस टीम का टीम ओनर है महर 11 टेम्पाला के, क्योंकि मैंने मिकाइल को देखा था वाउडिंग की चषक में। और फिर से एक मरतबा बिग हिट करने की कोशिश, लेकिन यहाँ पर जल्दबाजी कर बैठे, हवा में खेला बस स्ट्रोक। ओ माय गॉड, एक आसान सा कैच ड्रॉप। आयशा 11 के खिलाड़ी के हाथों से ये कैच नहीं, ये मैच छूट सकता है। मसूद गजगे ने यही समझाया था कि हर गेंद छक्का नहीं हो सकती है, लेकिन उसके बाद अलोंग द कारपेट बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला था 4 रनों का, लेकिन अगली ही गेंद पर फिर से एक मरतबा अपना संयम खोया था निखिल ने, लेकिन भाग्यशाली रहे, एक आसान सा कैच ड्रॉप हुआ। ये जीवनदान कितना महंगा साबित होगा आयशा 11 मानगांव के लिए, इसके बारे में चर्चा हो रही है। भरत की, रोशन जादव सर की और मोहसिन नदाफ की, इस तरह के कैच नहीं छूटने चाहिए। बिल्कुल आसान सा कैच था, क्योंकि क्रिकेट की परिभाषा में कहते हैं ना कि पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विन द मैचेस। और 60 रन कोई बड़ा टारगेट तो मैं नहीं कहूंगा, क्योंकि इसी मैदान पर कल 102 रन भी बने थे और उसके पीछा करते हुए टीम ने 50-60 रन बनाए भी थी। 73-74 रन शुरुआती मैच में हमने देखा था। रैपिडो चैलेंजर्स मोरबा के बल्लेबाजों ने शानदार बल्लेबाजी करते हुए बनाए थे। एक अर्धशतक भी हमने देखा अजमेर का, 15 गेंदों में 51 रन। तो यहाँ पर 50-60 रन मुझे नहीं लगता कि 5 ओवर के इस मैच में उतना इफेक्टिव हो सकते हैं। तो इसके लिए आपको क्या करना है, क्योंकि फील्डिंग एक मैच का बेहतरीन पहलू होता है, अहम पहलू होता है, जिसके वजह से आप नतीजे पलटे जा सकते हैं। लेकिन अगर इस तरह के कैच ड्रॉप हो तो फिर कहीं ना कहीं निराशा हाथ आ सकती है। आदित्य, और शायद आदित्य के हाथों से ही ये कैच छूटा था। पहला ओवर मुकम्मल, पहली ओवर की समाप्ति पर रन बने 13 रन की। अगर औसत की बात करें तो 12 रन प्रति ओवर के औसत से बल्लेबाजी करनी है महर 11 टेम्पाला को, और बिल्कुल 13 रन बना लिए हैं पहले ओवर में। फील्ड में कुछ परिवर्तन करते हुए पावर प्ले के 2 ओवर, इस वक्त 3 खिलाड़ी पावर प्ले से बाहर, यानी कि 30 यार्ड सर्कल के बाहर आपको 3 खिलाड़ी नजर आ रहे हैं। एक आप देख सकते हैं हमारे बिल्कुल सामने मिड विकेट के क्षेत्र में कैप्टन रोशन जादव सर, फिर मोहसिन नदाफ वाइडिश लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खड़े हैं, और एक खिलाड़ी कॉर्नर या लॉन्ग ऑन के क्षेत्र में जरूर होगा। तो इस तरह से ये 3 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल से बाहर, तीनों ही दिग्गज खिलाड़ी है। राष्ट्रवादी चषक 2026 आज सीजन फर्स्ट का ये दूसरा दिन है। कल हमने देखा था अल्ताफ भाई धनसे के हाथों से इस टूर्नामेंट का इफ्तिताह हुआ था। ओपनिंग सेरेमनी जिनके हाथों से की थी जुल्फिकार भाई, उस वक्त वहाँ पर मौजूद थे उनके मित्र। अरे बहुत ही खूबसूरत सा मैदान, अल्ताफ ग्राउंड के नाम से काफ़ी प्रसिद्ध भी है, क्योंकि इसी ग्राउंड पर कोकन मेला भी लगता है, जो कोकन वुमेन्स फाउंडेशन है, इनकी तरफ से हर साल की शुरुआत में यहाँ पर एक बेहतरीन मेला भी देखने को मिलता है।
तरह तरह के व्यंजन होते हैं और एक आकर्षण होता है मेले में। मोरबा गांव वासियों के लिए बहुत ही वो बड़ी पहली ही गेंद पर आदित्य का स्वागत किया है सिक्स के साथ। निखिल ने शानदार बल्लेबाजी हो रही है निखिल की। देखिए इसी निखिल का कैच ड्रॉप किया था। अब जख्मों पर नमक छिड़कने का काम हो रहा है निखिल के माध्यम से। फिर से एक मरतबा बिग हिट करने की कोशिश, हवा में खेला हुआ स्ट्रोक, आसान सा कैच, नहीं किस मरतबा कोई गलती, मैदान से बाहर भेज दिया आदित्य ने निखिल को। वहूर संघाच्या कॅप्टनला माझी विनंती आहे आणि समी इसाने तुमचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल। समी भाई या, एक उत्कृष्ट असा खेळाडू आणि मुशीर खानदेशीचा सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान घेतला जाईल। एक नामवंत असा चेहरा आहे मित्रांनो मुशीरचा क्रिकेट, अर्थात फक्त दक्षिण रायगड किंवा रायगडमध्येच नव्हे तर रायगडच्या बाहेर सुद्धा, अर्थात महाराष्ट्रामध्ये सुद्धा नक्कीच याने आपला संघ घेऊन गेला होता। मंदनगड, पुणे, देहू रोड, असद जाफर यांच्या शुभ हस्ते केला जाईल समी इसाने याचा यथोचित मान सन्मान। प्रेमाचा प्रतीक म्हणून मायेची उबदार शॉल आणि एक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी समी इसाने यांचा सत्कार सन्मान केला जातोय। मुशीरभाई खेळतायत, चेहरा दिसत नाही समी भाई मास्क घातल्यामुळे। यस, तो मुशीर कंदेशी इस वक्त बीच मैदान पर गए। पहली ही गेंद, ओ माय गॉड, उड़ा दिया है गेंद को सीधे सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। तीन गेंदों में आदित्य ने खर्च किए हैं 12 रन। पहली गेंद पर छक्का आया, फिर कमबैक किया था, विकेट हासिल किया था निखिल का। लेकिन निखिल का विकेट जाने के बाद मुशीर खानदेशी खुद मैदान पर आए कि नहीं, अब मुझे ही टीम की कमान संभालनी होगी। गए और मैदान पर जड़ दिया, अपने शानदार छक्के के साथ अपने स्कोर का आगाज किया। 25 रन। ओहो, रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश, लेकिन सीधे जड़ में डाली हुई ये गेंद। बैक टू बैक दूसरा झटका 4 गेंदों में देते हुए आदित्य ने अच्छी शुरुआत की है गेंदबाजी की।
हालांकि मुशीर खानदेशी विकेट को सेव करने के लिए मैदान पर गए थे, लेकिन वो कहते हैं ना कि अपेक्षा पूर्ण होती तेव्हा लोभ वाढते, इच्छा बढ़ती है। और पहला बहुत ही बढ़िया छक्का लगाया था, लेकिन दूसरी गेंद पर स्विच हिट करने की कोशिश, वो कहते हैं ना कि रिवर्स का फटका चले तो आबाद नहीं तो बर्बाद, और बर्बाद कर लिया अपने को, क्योंकि अच्छी शुरुआत की थी मुशीर खानदेशी ने और ऐसा लगा था कि मैच को फिनिश करके मैदान से बाहर आएंगे, लेकिन अगली ही गेंद रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश की और सीधे जड़ में डाली हुई गेंद। आदित्य ने 2 बल्लेबाजों को आउट करने का काम किया है, 2 छक्के लगे आदित्य की गेंदबाजी पर, लेकिन 2 कीमती विकेट, एक छक्का फिर विकेट, एक छक्का फिर विकेट, इस तरह से समीकरण रहा है आदित्य की गेंदबाजी का। मुशर्रफ भी बहुत ही बढ़िया बल्लेबाज है। मुरुड एसोसिएशन के टूर्नामेंट में इसी बल्लेबाज ने 1 ओवर में 5 छक्के लगाने का रिकॉर्ड बनाया है, यानी कि महर 11 टेम्पाला की टीम के पास अच्छे से एक से बढ़कर एक अनहोनी को होनी कर दे ऐसे बल्लेबाज है। हाफिज मुनीब कप्तान भी चलेंगे सीना तान, क्योंकि उनका भी जब बल्लेबाजी के लिए नंबर आएगा तो वो भी अपने जलवे जरूर दिखाएंगे। मुशीर खानदेशी को तो हमने एज अ बॉलर के रूप में देखा, हादी ने भी आते ही पहली गेंद पर उड़ा दिया है गेंद को, एक और गेंद को लग गए पर मुख्य अंपायर शैलेश चौहान सर ने किया। छक्के की सहायता से रनों की संख्या एक उछाल लेती हुई पहुंची है 31, लेकिन इस गेंदबाज के अगर समीकरण में गेंदबाजी का विश्लेषण करना चाहूं तो 6 विकेट 6 विकेट फिर 6, क्या अभी विकेट आएगा या फिर कोई बड़ा हिट देखने को मिलेगा। चलिए टॉस करने के लिए आ जाइए, टॉस का बॉस में दादा एंड कंपनी लाडोली बनाम वहूर। आखिरी गेंद दूसरे ओवर की आदित्य की, लेकिन इस बार नतीजा बिल्कुल अलग आया, व्हाइट बॉल का इशारा आता हुआ शैलेश चौहान सर का अपने बाजुओं को खोला, एक एक्स्ट्रा रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन। अब जीतने के लिए मात्र 29 रनों की आवश्यकता है, 19 गेंदें शेष है। आदित्य ओवर की आखिरी गेंद लेकर छक्का विकेट और लीजिए, भरत डाकोल सर नहीं करेंगे कोई गलती, ये भी आज का योगायोग होगा, ये इत्तेफाक होगा कि एक छक्का फिर विकेट, फिर छक्का फिर विकेट, फिर छक्का वाइड विकेट, ये समीकरण। बहुर पाहायला मिळतील, एका साईडला लाडोलीचं कॅप्टन पाहायला मिळतात आणि जुनेदभाई जाफर यांच्या शुभाताने टॉस हेड कॉल दिलाय आणि एकदम म्हणतोय यस टेल आलाय। प्रथमतः आपण टॉस जिंकलाय, डिसिजन घ्या असणार आहे। हमको लेना है पहली फील्ड। समोरचा संघ देखील ताकदवान आहे, त्यामुळे आता कशा पद्धतीने प्लॅनिंग असेल आणि फिल्डिंग करत असताना कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये। 50-55च्या आतमध्ये आम्हाला टर्नला रोखायचं आहे। हा सीझन तुमच्या टीम साठी कसा चालू आहे, अद्यापर्यंत कशा पद्धतीने मॅचेस गेलेत, काय सांगाल? आता आमच्या गावातले 3 आयकॉन गेलेले आहेत, तर आम्हाला पण थोडा टफ वाटतो केलं। तर आता नवीन मुलं आहेत चांगले, बघू कोशिश करणार। खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असणार आहेत। खूप दूरवरती प्रवास करून आपण इथे आलेला आहात, ही स्पर्धा खेळण्यासाठी। टॉस हरलात, प्रथमतः बॅटिंग करायची आहे, काय सांगाल? आम्ही टॉस जिंकून तर प्रथम तर बॅटिंगच घेणार होतो आणि आम्ही जास्तीत जास्त रन मारायचा प्रयत्न करू, ॲटलिस्ट 70+ जाण्याचा प्रयत्न असेल आमचा। मोरब्यामध्ये आल्यानंतर कसं वाटलं, आमच्या मोरबेकरांचं आयोजन आपल्याला कसं वाटलं, काय सांगाल? ही संपूर्ण स्पर्धा सजवली गेली आहे। नक्कीच तौफिक माझा मित्र आहे, तो माझ्या इथं लाडवलीमध्ये पण प्रत्येक वर्षी खेळायला येतो आणि हा आयोजन पण खूप चांगला आहे। प्रत्येक वर्षी त्यांचं आयोजन पण चांगलं असतं आणि यावर्षी पण खूप चांगलं आयोजन केलेलं आहे। खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी असणार आहेत। हिअर द न्यूज फ्रॉम द टॉस सेंटर, टीम वहूर वॉन द टॉस अँड दे डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट। कुठे जाऊ नका, पाहता राष्ट्रवादी चषक, ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद। धन्यवाद सर। 2 ओवर मुकम्मल, 2 ओवर की समाप्ति पर 3 विकेटों के नुकसान पर महर 11 टेम्पाला ने 61 रनों का पीछा करते हुए 32 रन बनाए हैं और मजीद 18 गेंदों में 29 रनों की आवश्यकता। लेकिन पिछले 2 ओवर की अगर बात करें प्रथमेश, तो मसूद ने खेला केवल एक ही गेंद, यानी कि 12 गेंदों में मसूद ने एक गेंद खेलकर 1 रन से अपना खाता खोल रहा था और वही मसूद इस वक्त स्ट्राइक पर है 13वीं गेंद के लिए। लेकिन उनके सामने है बेस्ट बॉलर मोहसिन नदाफ। वाह, देखना फटका,
घुटने के बल गए, जड़ दिया बल्ले को तिरछा करते हुए, बहुत ही बेहतरीन बैकवर्ड स्कोर लेग सीमा आशा के बाहर 6 रनों। मसूद गर्गिस के बल्ले से आता हुआ, और इसीलिए इसे हार्दिक पांड्या हमने कहा था दिग्गी के टूर्नामेंट में, कमाल का ये खिलाड़ी है, कमाल है, धमाल है, ये खिलाड़ी बेमिसाल है। रायगढ़ प्रीमियर लीग 5वें सीजन में जिसने शानदार बाइक जीती थी अपनी गेंदबाजी की बदौलत, और नो डाउट ये बेहतरीन खिलाड़ी है, इसमें कोई दो राय नहीं। 12 गेंदों में केवल एक ही गेंद फेस की थी, लेकिन अगली गेंद पर कमबैक होता हुआ मोहसिन नदाफ का यहाँ पर नजर आ रहा है। रिवर्स अटैम्प्ट करने की कोशिश की थी, स्विच हिट करना चाहते थे, गेंद उनके शरीर से टकराई और वहीं पर लुढ़क गई थी। इस बीच मात्र रन लेने का कोई समय नहीं था दोनों ही बल्लेबाजों के पास, स्कोर वहीं पर रुका हुआ 37 फॉर लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर द 2 ओवर कंप्लीटेड। 2 ओवर की समाप्ति के बाद 37 रन। मोहसिन, कोशिश होगी मोहसिन की रनों को रोकने की, ये भी अच्छी गेंद, केवल एक रन आता हुआ अलंग द कारपेट खेला था कॉ कॉर्नर के क्षेत्र में जहां पर खिलाड़ी तैनात थे। आदित्य, केवल एक रन मिलता हुआ, इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 39, और 5 गेंदों पर 5 6 लगाने वाले मुशर्रफ इस वक्त मैदान पर है, हल्के से अपने कलाई के सहारे गेंद को मोड़ा स्कोर लेके क्षेत्र में। आदित्य की अच्छी फील्डिंग देखने को मिली, केवल एक रन लेने का मात्र समय था दोनों ही भाइयों के पास। 2 सज्ञ भाई इस वक्त बीच मैदान पर 1-1 से स्कोर को आगे बढ़ाते हुए रनों की संख्या को सिंगल की सहायता से पहुंचा दिया है 40। 3 विकेट के नुकसान पर मजीद 21 रनों की आवश्यकता है। मोहसिन, अगली गेंद फिर से एक मर्तबा इम्प्रोवाइज करना चाहते थे, लॉन्ग लेग के क्षेत्र में खेलना चाहते थे, लेग स्टिक को छोड़ती हुई गेंद थी। अंपायर ने अपने शरीर से अपने हाथों को फैलाते हुए इशारा वाइड बॉल का सिग्नल दिया। मुख्य अंपायर शैलेश चौहान सर ने, जबकि स्क्वायर लेग अंपायर नदीम शाह सर को आप देख सकते हैं। तो इस तरह से लगातार दूसरे दिन में ये बहुत ही बेहतरीन अंपायर के फराइज को अंजाम देते हुए मोहसिन, अगली गेंद, जी हाँ, इस बार फिर से एक मर्तबा गेंद को उड़ाया और भेज दिया मिड विकेट के ऊपर से सीधे 6 रनों के लिए। शानदार रनों का पीछा बिल्कुल आसानी से किया जा रहा है, क्योंकि इस बार भी एक और गेंद जाकर गिरेगी, स्टैंड में जुड़ेगी। पाली है गेंद ने दूरी, अंपायर ने दी है इसे 6 की मंजूरी। मध्ये आपल्याला गजगे बंधूंची हवा नेहमीच पाहायला मिळत असते, और दोनों ही भाई, दोनों ही तबाही, क्योंकि दोनों ने अच्छी बल्लेबाजी की है, हल्के हाथों से केवल डिफ्लेक्ट किया और 1 रन आसानी के साथ मुकम्मल किया। सिंगल की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 54। 7 रनों की जरूरत है, 11 गेंदे 7 रन। सुहास सॉस, अलग अलग नाम सुनने को मिलते हैं, निकनेम होते हैं ये, एक्चुअली ओरिजिनल नेम अलग होता है, और ये मोहब्बत होती है मजाक मस्ती की।
और ज़िंदगी में मजाक मस्ती होना बहुत ही ज़रूरी है, क्योंकि अक्सर सीरियस लोग हमें आईसीयू में नज़र आते हैं। जिसकी मस्ती जिंदा है उसकी हस्ती जिंदा है असद भाई, वरना समझ लो कि वो दुनिया में ज़बरदस्ती जिंदा है। तो मजाक मस्ती होनी चाहिए। और इस बीच 1 रन आसानी के साथ मुकम्मल किया, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 55। केवल 6 रन की ज़रूरत है, 6 रन की आवश्यकता है और गेंदे बची है 10। बिल्कुल आसान सी जीत, कन्विंसिंग विक्ट्री यहाँ पर अब स्पष्ट रूप से नजर आ रही है महर 11 टेम्पाला की टीम की। हाँ, शॉर्ट गेंद थी देखिए, लेकिन स्लोवर थी, लेकिन आउटसाइड द ऑफ स्टिक। थोड़ा सा घुमाव देखने को मिला गेंद में, शायद इसी वजह से गेंद जमीन पर पिच होने के बाद थोड़ी सी मूव करती हुई ऑफ स्टंप से बहुत ज्यादा बाहर निकल गई और अंपायर ने अपने बाजुओं को खोलते हुए वाइड बॉल का इशारा दिया। तो इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 56। नाउ रिकॉर्ड ओनली 5 रन्स इन 10 बॉल, 10 गेंदे 5 रन। फिर से एक मरतबा बिग हिट किया, इस बार गेंद जाएगी 1 बाउंस सीमा रेखा पार, या षटकार, यस। बहुत ही सही संगीत बजाया, दो भाई दोनों ही तबाही, छोटे मियाँ बड़े मियाँ तो बड़े मियाँ छोटे मियाँ भी सुनवान अल्लाह। और दोनों ही ने शानदार बल्लेबाजी की और अपनी टीम को जीत दिलाई। यानी कि मुशर्रफ और मसूद गजगे ने, निखिल ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की और टीम को जीत दिलाई। इवन मुशीर खानदेशी ने भी एक शानदार छक्का जड़ दिया था। हादी ने अच्छी बल्लेबाजी की थी। ओवरऑल सबों ने एक अच्छा टीम वर्क दिखाया। शुजाउद्दीन भाई बिल्कुल जोगिरकर भी इस टीम में थे। हार्ड लक कहेंगे हम। भरत डाकोल सर, आपकी टीम इस प्रतियोगिता से बाहर हो गई। बहुत ही अच्छी टीम है, एक अच्छी पर्सनॅलिटी और बहुत ही अच्छी शख्सियत। रोशन जाधव सर, नक्कीच तुमचा सुद्धा अभिनंदन। आपण या स्पर्धेमध्ये भाग घेऊन खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवली आहे। राष्ट्रवादी चषक 2026। आप देख सकते हैं 70-70 का बल्ला जो कि तौफीक परदेसी उर्फ डॉली के ये शॉप में आपको मिल सकता है। स्पोर्ट्स और ये को स्पॉन्सर 7 स्पोर्ट्स, रैपिडो ब्रॉडकास्टिंग का जो सर्विस है, फिर कोकन कॉर्नर है, ये सब आप देख सकते हैं, ये को स्पॉन्सर है। तत्पूर्वी या ठिकाणी लिजेंड क्रिकेटपटू शुजाउद्दीन भाई जोगिलकर, तुमचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल। शुजाउद्दीन भाई या, तुम्हाला सुद्धा विनंती आहे व्यासपीठावर येऊन असद भाई के हाथों से आपका भी सम्मान किया जाएगा। आज इस मुख्य अतिथि व्यासपीठ पर आप देख सकते हैं शुजाउद्दीन भाई जोगिलकर और मुशीर भाई खानदेशी। क्या बात है, मुशीर भाई का टीम जीता है आज टीम ऑनर नजर नहीं आ रहा है। संडे है मुशीर भाई। ओके, मैच चालू है। वैसे भी रियल फेस्टिवल ऑफ क्रिकेट जिसको कहा जाता है, वो आपको यहाँ पर हर संडे को मानगांव तालुके में काफ़ी मैचेस होते हैं। ये हमें डीजे ओमकार ने भी बताया है। वैसे भी मानगांव मोरबा ये जो शहर है, ये जो गांव है, काफ़ी प्रसिद्ध है। लगभग 8-9 हज़ार की बस्ती वाला ये गांव, 5,000 से ज़्यादा घर है ये गांव में, और एक खूबसूरत सा ये गांव आप देख सकते हो। और मानगांव मोरबा गांव के दरमियान में अल्ताफ भाई धनसे का ये बहुत ही प्रसिद्ध ग्राउंड, जहाँ पर कोकन मेला होता है महिलाओं का, उसी तरह से क्रिकेट के टूर्नामेंट होते हैं। और मानगांव तालुका अगर देखा जाए तो रायगढ़ फोर्ट के लिए भी काफ़ी प्रसिद्ध है, बिल्कुल करीब है। और मानगांव प्रीमियर लीग में रैपिडो चैलेंजर्स टीम की कमांड जिसके हाथ में सौंपी जाती है, वो मसूद गजगे उर्फ हार्दिक